श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची ही कथा. नमस्कार. जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत सत्यनारायण कथा. या कथेमध्ये 5 अध्याय असून आपण 5 वेगवेगळ्या व्हिडिओंमधून या कथा ऐकणार आहोत. चला तर मग पाहूया अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. आता श्री सत्यनारायण कथेचा अर्थ आपण पाहूया. एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादी ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला. ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा. सूत सांगतात, मुनी हो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला. त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे काही सांगितले तेच मी आता तुम्हाला सांगतो, ते तुम्ही शांत चित्ताने ऐका. एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असता मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनींमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकारची दुःखे सर्व लोक भोगीत आहेत. असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्की नाहीशी होतील हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले. त्या वैकुंठात 4 हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ धारण केलेल्या आणि पायापर्यंत रुळणारी वनमाळा गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंताला पाहून त्यांची स्तुती करण्याला त्यांनी प्रारंभ केला. नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप, वाणी आणि मन यांना न कळणारे आहे आणि जो अनंत शक्तिमान आहे, तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे आणि जगाच्या आरंभ काळी तो 3 गुणांचा स्वीकार करतो आणि जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो, अशा त्या सर्वज्ञ नारायणाला माझा नमस्कार असो. नारद मुनींनी केलेली ही स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ आले आणि म्हणाले, मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा, मी त्याचे समर्पक उत्तर देईन. नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यू लोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगत आहेत. नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व लोकांची दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील ते मला कृपा करून सांगा. माझी ऐकण्याची इच्छा आहे. भगवान म्हणतात, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे. म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखे नाहीशी होतात ते व्रत मी सांगतो, तू श्रवण कर. हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले आणि महापुण्यकारक असे व्रत आज तुला मी सांगतो. या व्रतालाच सत्यनारायण व्रत असे म्हणतात. हे व्रत विधीपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंद स्वरूप मोक्षपदास जातो. भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फल काय? याचा विधी काय? हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सर्व विस्तार करून मला सांगा. त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काली करावे तेही सांगा. हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख, शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची वृद्धी करणारे आहे. तसेच सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजयी करणारे असे हे व्रत आहे. हे व्रत भक्ती, श्रद्धा यांनी परिपूर्ण असून ब्राह्मण व बांधव यासह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काळी सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा. गव्हाचा रवा उपलब्ध नसेल तर तांदळाचा रवा घ्यावा. साखर नसेल तर गूळ घ्यावा. वरील सर्व वस्तू सव्वा प्रमाणाने एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा. आपले बांधव, मित्र यासह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी.
आणि नंतर बंधू बांधवांसमवेत सत्यनारायणासमोर गायन करावे. हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी हे व्रत करावे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हा एक सोपा उपाय आहे. सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. बंधू भगिनींनो, सत्यनारायण कथेतील हा पहिला अध्याय तुम्हाला कसा वाटला याविषयी कमेंटमध्ये अवश्य कळवा. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही कथा सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि या कथेतील पुढील अध्याय ऐकण्यासाठी आपल्या जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. चला तर पुन्हा भेटूया सत्यनारायण कथेतील दुसऱ्या अध्यायामध्ये. नमस्कार.